नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डिप्लोमाच्या अप्लाइड केमिस्ट्रीचं युनिट 4 जे आहे मेटल्स अँड अलॉयज त्याचा आपण 5वा भाग बघत आहोत. मागच्या भागामध्ये आपण बघितलं डेफिनेशन ऑफ अलॉय दॅट इज होमोजिनियस मिक्सचर ऑफ 2 or more elements. One must be a metal. For example, brass, which is alloy of copper and zinc. Now next point is purposes of making alloy. First purpose is to improve the hardness of metal. Generally, pure metals are soft. To increase the hardness, it is alloyed with suitable element or suitable metal. जसं प्युअर गोल्ड आणि सिल्वर जे आहे ते सॉफ्ट असतं, त्याचा हार्डनेस इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामध्ये कॉपर ॲड केलं जातं. याच्यावर MCQ तुम्हाला येऊ शकतो की प्युअर गोल्ड आणि सिल्वरचा हार्डनेस इन्क्रीज करण्यासाठी त्याच्यामध्ये कुठला मेटल ॲड केला जातो, तर तो असतो कॉपर. सेकंड पर्पज ऑफ मेकिंग अलॉय इज टू इन्क्रीज corrosion resistance. The rate of corrosion is higher in iron, but when it is alloyed with suitable element. आयनचे सगळे टाईप्स जे आहेत तर त्याच्यामध्ये करोजनचा रेट सगळ्यात जास्त असतो, पण आयनचा हा जो टाईप आहे स्टेनलेस स्टील त्याच्यामध्ये रेट ऑफ करोजन कमी असतो किंवा नसतोच, कारण ते सुटेबल एलिमेंटशी त्याचं मिक्सचर केलेलं असतं किंवा अलॉय केलेलं असतं. जसं त्याच्यामध्ये आयन हा मेजर कॉम्पोनंट असतो जो असतो 67%. त्याच्या व्यतिरिक्त जे एलिमेंट्स ॲड केलेले असतात ते असतात कार्बन, निकेल, क्रोमियम, सिलिकॉन, मँगनीज. त्याच्यामुळे जे स्टील तयार होतं स्टेनलेस स्टील, it does not get stain, therefore it is known as stainless steel. This is second purpose of making alloy. Now next purpose is to lower the melting point. काही ठिकाणी लोअर मेल्टिंग पॉईंट असलेले अलॉय वापरणं गरजेचं असतं, जसं की सोल्डरिंगमध्ये किंवा जॉईनिंग टीन आर्टिकल्स और टीन कॅन्स. तर तिथे जे लो मेल्टिंग अलॉय वापरले जातात ते कशा पद्धतीने तयार केले जातात. प्युअर मेटल्स हॅव हाय मेल्टिंग पॉईंट. द मेल्टिंग पॉईंट लोज व्हेन प्युअर मेटल आर अलॉयड विथ सुटेबल एलिमेंट. जर तुम्ही सुटेबल एलिमेंटशी त्याचं अलॉय तयार केलं तर मेल्टिंग पॉईंट त्याचा डिक्रीज होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल, वुड्स मेटल कंटेन bismuth, lead, cadmium and tin and its melting point is 71 degree Celsius. प्रत्येक इंडिव्हिज्युअल एलिमेंट जो आहे वुड्स मेटल या अलॉयमधला त्याचा मेल्टिंग पॉईंट मोर दॅन 200 डिग्री सेल्सिअस आहे, पण जेव्हा ते एकत्र येतात तेव्हा त्यांचा मेल्टिंग पॉईंट कमी झालेला असतो, दॅट इज 71 डिग्री सेल्सिअस. हा MCQ नेहमी येतो. व्हॉट इज मेल्टिंग पॉईंट ऑफ वुड्स मेटल और वुड्स मेटल कंटेन विच कॉम्पोनंट्स, हे दोन याच्यातले येऊ शकतात MCQ मध्ये. नाउ नेक्स्ट इज टू इन्क्रीज टेन्साइल स्ट्रेंथ. टेन्साइल स्ट्रेंथ आपण प्रॉपर्टीमध्ये बघितली, दॅट इज द ॲबिलिटी ऑफ मेटल टू कॅरी लोड विदाउट ब्रेकिंग. इफ 0.8% कार्बन इज ॲडेड टू स्टील, इट इन्क्रीज इट्स टेन्साइल स्ट्रेंथ 10 times मोर. जर तुम्ही 0.8% जरी कार्बन ॲड केलं तरी स्टीलची टेन्साइल स्ट्रेंथ जी आहे किंवा लोड कॅरिंग कॅपॅसिटी जी आहे ती 10 पटीने वाढते. देन नेक्स्ट पर्पज इज टू इम्प्रूव्ह कास्टॅबिलिटी, दॅट इज कास्टिंग प्रॉपर्टी. प्युअर मेटल कॉन्ट्रॅक्ट ऑन सॉलिडिफिकेशन. जेव्हा प्युअर मेटलपासून आपल्याला काही कास्टिंग करायचं असतं, एखाद्या मोल्डमध्ये जेव्हा आपण प्युअर मेटल टाकतो तर तेव्हा मेटल सॉलिडिफाय झाल्यानंतर तो कॉन्ट्रॅक्ट होतो. पण जर तुम्ही त्या मोल्डमध्ये अलॉय टाकलेलं असेल तर अलॉय जे आहे ते सॉलिडिफिकेशन झाल्यानंतर एक्सपांड होतं आणि त्याच्यामुळे तुम्हाला मोल्डचा जो शेप असेल तो प्रॉपर शेप मिळतो. म्हणून पण अलॉय तयार केलं जातं, दॅट इज टू इम्प्रूव्ह द कास्टॅबिलिटी. फॉर एक्झाम्पल, ब्रॉन्झ विच इज अलॉय ऑफ कॉपर अँड टिन, ड्युरॅल्युमिन विच इज अलॉय ऑफ ॲल्युमिनियम, कॉपर, मॅग्नेशियम अँड मँगनीज. They both have good casting property. Now next is to modify the color. To get desired color, metals also alloyed with suitable element. For example, brass, it is having golden yellow color, copper is red, zinc is silvery white, but when they are mixed then you get golden yellow color alloy, that is brass. Then to change chemical reactivity, it is next purpose of making alloy. Metals possess different chemical reactivity that can be changed by alloying it with suitable element. For example, reactivity of sodium changes when it is alloyed with mercury to form sodium amalgam. Now next is methods of preparation of alloys.
There are 4 methods of preparation of alloy. या मेथड्सवर पण MCQ येऊ शकतो. Which of the following is the method of preparation of alloy? First is fusion. It is also known as binary fusion. याला बायनरी फ्युजन असे म्हणतात. बायनरी म्हणजे याच्यामध्ये 2 एलिमेंट्स असलेले अलॉयस फक्त तुम्ही या मेथडद्वारे तयार करू शकता, म्हणून त्याला बायनरी फ्युजन म्हणतात. Second is compression, third is electrodeposition, and fourth is reduction. These are 4 methods of preparation of alloy. आता आपण पहिली मेथड बघू. First is fusion, which is also known as binary fusion. This is common method employed for preparation of alloy. In this method, the component metal having higher melting point is melted first in fire clay crucible. आता इकडे बघा, हे क्रुसिबल आहे की हे क्रुसिबल जे आहे याच्यामध्ये 1000 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त टेम्परेचरचाही तुम्ही काम करू शकता. अशामध्ये ज्या मेटलचं मेल्टिंग पॉईंट जास्त आहे ते आधी मेल्ट केलं जातं आणि त्याच्यामध्ये दुसरं मेटल जे आहे ज्याचं मेल्टिंग पॉईंट कमी आहे ते मेटलची पावडर टाकली जाते आणि हे जे मिक्सचर आहे हे ग्राफाईट रॉडने स्टर केलं जातं. त्याच्यानंतर हे मिक्सचर कव्हर केलं जातं कार्बन लेयरने टू अवॉइड द ऑक्सिडेशन ऑफ मिक्सचर. मग आता या पद्धतीने जे अलॉय तयार केले जातात ते आहे ब्रास आणि ब्रॉन्झ. ब्रास तयार करताना काय केलं जातं, क्रुसिबलमध्ये आधी कॉपर टाकला जातो ज्याचं मेल्टिंग पॉईंट आहे 1089 डिग्री सेल्सिअस. त्यानंतर दुसरा जो एलिमेंट आहे त्याच्यामध्ये झिंक तो टाकला जातो ज्याचं मेल्टिंग पॉईंट आहे 419 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर ते मिक्सचर ग्राफाईट रॉडने स्टर केलं जातं आणि कार्बनच्या पावडरने किंवा चारकोल पावडरने कव्हर केलं जातं. थंड झाल्यानंतर तुम्हाला गोल्डन येलो कलरचा ब्रास मिळतो. सिमिलरली ब्रॉन्झ पण याच मेथडने तयार केला जातो. इथे परत मोल्टन कॉपर जे आहे ते आधी मोल्टन कॉपरमध्ये टीन टाकला जातो ज्याचं मेल्टिंग पॉईंट आहे 232 डिग्री सेल्सिअस आणि ते मिक्सचर थंड केल्यानंतर तुम्हाला ब्रॉन्झ मिळतो. यांच्या मेल्टिंग पॉईंटवर MCQ येतात. व्हॉट इज मेल्टिंग पॉईंट ऑफ कॉपर, व्हॉट इज मेल्टिंग पॉईंट ऑफ झिंक, व्हॉट इज मेल्टिंग पॉईंट ऑफ टीन हे विचारलं जातं. किंवा ब्रॉन्झ कंटेन विच एलिमेंट, कॉपर अँड टीन. ब्रास कंटेन विच एलिमेंट, कॉपर अँड झिंक. तर हे MCQ याच्यावर येऊ शकतात. नाउ सेकंड मेथड इज कॉम्प्रेशन मेथड. कॉम्प्रेशन मेथड जी आहे ती स्पेशली सोल्डर अलॉयसाठी वापरली जाते. सगळ्या टाईपचे सोल्डर अलॉय जे आहेत ते या मेथडने तयार केले जातात. इन दिस मेथड अलॉय इज मॅन्युफॅक्चर बाय इंटिमेटली मिक्सिंग 2 or more मेटल पावडर्स. म्हणजे जे तुम्हाला अलॉय तयार करायचे आहेत त्याच्यातल्या एलिमेंट्सच्या सगळ्यांच्या पावडर तयार केल्या जातात आणि ते मिक्सचर जे आहे ते कॉम्प्रेस केलं जातं अंडर हाय प्रेशर. त्याला मोल्डमध्ये टाकून त्याच्यावर प्रेशर दिलं जातं आणि मग ते हीट केलं जातं. कुठपर्यंत हीट केलं जातं, जस्ट बिलो द टेम्परेचर ऑफ मेल्टिंग पॉईंट ऑफ दॅट अलॉय. सपोज वुड्स मेटल तुम्हाला करायचं आहे त्याचा मेल्टिंग पॉईंट आहे 71 डिग्री सेल्सिअस. मग वुड्स मेटलमधले जे मेटल्स आहेत जसे इथे दिलेले आहेत बिस्मथ, लेड, टीन, कॅडमियम याच्या पावडर एकत्र केल्या जातात. ते एका मोल्डमध्ये टाकल्या जातात, त्याच्यावर प्रेशर अप्लाय केलं जातं आणि ते 71 डिग्री सेल्सिअसपेक्षा खाली टेम्परेचरला हीट केलं जातं जेणेकरून त्याचे पार्टिकल्स जे आहेत सगळे पावडर पार्टिकल्स एकमेकांना वेल्ड होतात आणि मग सोल्डर अलॉय तयार होतं ज्याच्यामुळे ते फक्त वेल्ड झालेले असतात, मिक्स झालेले नसतात, म्हणून त्याचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. ऑल टाइप्स ऑफ सोल्डर्स आर मेड बाय कॉम्प्रेशन मेथड. फॉर एक्झाम्पल वुड्स मेटल, then tin man solder. These are the example. Now classification of alloy. Alloy is classified into 2 types, ferrous and non-ferrous. Ferrous, that is the alloy having iron as main component. For example, all types of steel. Magnetic steel, spring steel, heat resisting steel, stainless steel, these are the ferrous alloys. Non-ferrous alloys, that is the alloy which do not have iron as one of the main component, these are known as non-ferrous alloy. For example, aluminum alloys, copper alloys, nickel alloys, lead, all types of solder, these are the non-ferrous alloy. हे non-ferrous alloys आहेत आणि हे ferrous alloys आहेत. In next lecture we will see last part of this chapter. Thank you.